तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 19व्या हप्त्यासंदर्भात मोठी अशी अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, आपण अधिकृत वेबसाईटवर आलेलो आहे। पीएम किसान महासन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाईट आहे, सर्वांना माहिती आहे। मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता नेमका सर्वजण म्हणतायत की या दिवशी येणार, तर कोणत्या दिवशी येणार सविस्तर माहिती जाणून घेऊत। तसेच 19वा हप्ता आला असे काही जे आहेत YouTube चॅनल वाले म्हणत आहेत की जे 19वा हप्ता आहे तो आलेला आहे, सविस्तर माहिती जाणून घेऊत। मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता हा नुकताच 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आला। पण कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या टाकण्यात आला? ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होती त्या शेतकरी बांधवांना जे हप्ता आहे 2000 रुपयाचा हप्ता जो होता, एकंदरीत 4000 रुपये टाकण्यात आलेले होते। एकंदरीत नमो प्लस पीएम त्यावेळी सुद्धा हप्ता टाकण्यात आला होता। पीएम प्लस नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता जो आहे तो टाकण्यात आलेला होता। एकंदरीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तसेच पीएम किसान महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे हप्ते जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले होते। एकंदरीत मित्रांनो, येणारा 19व्या हप्त्या संदर्भात मोठी अशी अपडेट आहे की ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण असणार त्या शेतकरी बांधवांना 19वा हप्ता जो आहे तो 19वा हप्ता मिळणार आहे। ही मोठी अशी अपडेट हाती लागलेली आहे की जर आपल्याला इथं दिसत असेल मित्रांनो, केवायसी इथं सुद्धा देण्यात आलेलं आहे की 5 ऑक्टोबर 2024 रोजीच ई-केवायसी जे आहे त्या शेतकरी बांधवांची पूर्ण असणार, त्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे। तर OTP बेस्ड ई-केवायसी आणि पीएम किसान आधारित बायोमेट्रिक आधारित CSC सेंटर अवेलेबल असणारी ई-केवायसी अशा दोन्ही पद्धतीच्या ई-केवायसी तुम्ही करू शकता। तर मित्रांनो, महत्त्वाची अपडेट म्हणजे ई-केवायसी ज्या शेतकऱ्यांची असणार त्या शेतकरी बांधवांना हा हप्ता मिळणार आहे। अनेक शेतकरी बांधव म्हणतात की आम्हाला हप्ते मिळाले नाही, तर मित्रांनो तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे का नाही ते एकदा लक्षात घ्या, त्यानंतरच तुम्हाला कळेल की तुम्हाला हप्ता मिळणार आहे का नाही। तर मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला जरूर दाबा। धन्यवाद।